एलपीजी टँकरचं सील तोडून गॅस चोरी करण्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीला आलाय। 2 टँकरच्या माध्यमातून ही गॅस चोरी सुरू होती। राज्यस्तरीय दक्षता पथकाने छापा टाकत ही कारवाई केलेली आहे। खोजेवाडी शिवार, वैजापूर रोड, त्याचबरोबर तालुका गंगापूर आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे हा प्रकार उघडकीला आला होता। दोन्ही टँकरमध्ये 17,000 किलो गॅस होता। सोबतच 19.2 किलोचे 19 भरलेले व्यावसायिक सिलेंडर्स आणि 14 किलोचा 1 आणि 5 किलोचे 2 सिलेंडर्स घटनास्थळी आढळून आले। एकूण 35,220 किलोग्रॅम गॅस आणि 2 टँकर्स 26 सिलेंडर्स असा अंदाजे 1,26,00,000 रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त झालाय। या दोन्ही कॅप्सूल टँकरमधील एलपीजी गॅसचा घरगुती सिलेंडरसाठी वापर केला असता 2480 कुटुंबांची गरज भागली असती। विशाल करोडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, एकीकडे गॅस टंचाई आपल्याला भेडसावते तर दुसरीकडे मात्र अशा पद्धतीची गॅस चोरी सुरू होती। काय एकूण माहिती आहे, कशा पद्धतीने कारवाई झाली आहे? दक्षता पथकानं छापा टाकत कारवाई केली आणि हा सगळा प्रकार आता उघड केलेला आहे। 2 एलपीजी गॅसचे टँकर या ठिकाणी होते आणि त्यामधनं गॅस बाहेर काढला जात होता आणि खास करून व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जात होता। सोबतच घरगुती सिलेंडरमध्ये आणि छोट्या सिलेंडरमध्ये सुद्धा भरण्यात येत होता। जवळपास 19 सिलेंडर हे व्यावसायिक तिथं भरलेले आढळून आले आहेत, तर घरगुती सिलेंडर सुद्धा 2-3 आढळून आलेले आहेत। हा सगळा प्रकार गेली कित्येक दिवसापासून सुरू होत असल्याचा अंदाज आता प्रशासनाला आहे। त्यानुसार राज्याच्या दक्षता पथकाला याची माहिती मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। या ठिकाणावरनं घरगुती गॅसचे 2 कॅप्सूल आणि हे सगळे सिलेंडर मिळून जवळपास 1,26,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार जवळपास 2500 कुटुंबाची या गॅसमधनं गरज भागली असती आणि या सगळ्याची चोरी या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे आता या सगळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। 2 लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि असे प्रकार कुठे सुरू असेल तर नागरिकांनी याबाबतची माहिती द्यावी, त्यावर सुद्धा कडक कारवाई करण्यात येईल असं प्रशासनानं सांगितलेलं आहे। जी धन्यवाद विशाल, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।